इराणला धक्क्यावर धक्के देणाऱ्या ट्रम्प यांना अमेरिकन जनताच धडा शिकवणार. लोकप्रियता खालावली, जनतेचा प्रचंड असंतोष. ट्रम्प यांच्या राजकारणावर याचा कसा परिणाम होईल, सगळं जाणून घेऊ. इराणमध्ये सत्तापालट करायला निघालेल्या ट्रम्प यांची आपल्याच देशातील सत्ता हातातून जाते का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. याचं कारण म्हणजे ट्रम्प यांच्या विरोधात असलेली अमेरिकन नागरिकांची नाराजी. फक्त अमेरिकन नागरिकच नाही, तर ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील बडे नेते, अधिकारी सुद्धा त्यांच्यावर नाखुश असल्याचं दिसतंय. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार ट्रम्प यांची लोकप्रियता देखील 36% खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात लोकप्रियता एवढी ढासळण्याची ही पहिलीच वेळ आहे. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे अमेरिकेतील इंधनाचे दर गगनाला भिडलेत. महागाईमुळे तिथले नागरिक सुद्धा त्रस्त आहेत. ट्रम्प प्रशासनाबद्दल जनतेच्या मनातील असंतोष बाहेर येताना आता दिसतोय. त्यामुळे इराणमध्ये सत्तापालट करण्यासाठी निघालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच आता देशांतर्गत राजकीय दबाव वाढताना दिसतोय. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाला आता 5 आठवड्याहून अधिक काळ लोटलाय. दिवसागणिक या युद्धाला घेऊन ट्रम्प अधिकाधिक आक्रमक होताना दिसतायत. माध्यमांमधील वृत्तानुसार सुमारे 60% अमेरिकन जनता या युद्धाच्या विरोधात आहे. इंधनाच्या वाढत्या किमती आणि युद्ध लांबण्याची भीती यामुळे ट्रम्प समर्थकांमध्ये अस्वस्थता असल्याची सुद्धा माहिती मिळतेय. ट्रम्प यांनी नुकतंच देशाला उद्देशून भाषण दिलं, मात्र ते भाषण सुद्धा जनतेचा विश्वास संपादन करण्यात अपयशी ठरल्याचं अनेक अधिकारी सांगताना दिसतायत. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात मध्यावधी निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुका ट्रम्प यांच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या युद्धामुळे अमेरिकन नागरिकांची नाराजी ट्रम्प यांना परवडणारी नाहीये. त्यामुळे सरकार सक्रिय असल्याचं दाखवण्यासाठी आगामी काळात व्हाईट हाऊसमध्ये मोठ्या फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. खुद्द ट्रम्प यांनाच मोठे बदल टाळायचे आहेत, मात्र परिस्थिती हाताळण्यासाठी ते काही टार्गेटेड बदल करण्याच्या तयारीत असल्याची सुद्धा माहिती मिळतेय. असं जर केलं तर मोठा झटका सुद्धा बसणार नाही आणि जनतेमध्ये सरकार सक्रिय असल्याचा संदेश सुद्धा जाईल, असं ट्रम्प यांना साध्य करायचंय, अशी माहिती सुद्धा समोर आली आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी देशभरातील विविध शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरल्याचं दिसतंय. नो किंग्स हे बॅनर घेऊन अनेक शहरांमध्ये मोर्चा काढण्यात आलेला होता. ट्रम्प सरकार विरोधात तेथील नागरिकांनी घोषणाबाजी केली होती. या आंदोलनाचे पडसाद फक्त अमेरिकेतच नव्हे, तर युरोप, लॅटिन अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा उमटल्याचं दिसलं होतं, जिथे लोक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे राजकीय दृष्ट्या ट्रम्प यांना या युद्धाचा चांगलाच फटका बसू शकतो, असं सुद्धा या सगळ्या चित्रावरून दिसतंय. इराण विरोधात सातत्यानं आक्रमक भूमिका घेऊन तिथली सत्ता उलथवायला निघालेले ट्रम्प स्वतःच्याच देशातील असंतोष आता अंगावर घेताना दिसतायत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनतेच्या रोषाचा ट्रम्प यांच्या राजकारणावर नेमका कसा परिणाम होतो, ट्रम्प या सगळ्या परिस्थितीला नेमके कसे सामोरे जातात, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं, तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.